वाडिया पार्क क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कुस्तीचे स्पर्धेचं उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर बापू कांडेकर व डॉक्टर एस दीपक यांच्या हस्ते मल्लांची कुस्ती लावण्यात आली। याप्रसंगी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे खजिनदार शिवाजी चव्हाण, सचिव संतोष भुजबळ, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अनिल गुंजाळ, पैलवान मोहन गुंजाळ, पैलवान सुभाष लोंढे, प्रकाश भागणगरे, पैलवान संभाजी लोंढे, अजिंक्य गुरावे, पैलवान महेश लोंढे, ज्ञानेश्वर मामा रासकर, दादा पांडुळे, उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज करंजुले, कार्यालयीन प्रमुख निलेश मदने, संतोष लांडे, विशाल पवार, पैलवान मनोज फुले, वैभव ढाकणे, सोनू घेंबूड, अतुल कावळे, निलेश हिंगे, नगरसेवक पैलवान शिवाजी कराळे, अजय आजबे, पोपट शिंदे, किरण निकम, उमेश भागणगरे आदींसह कुस्तीप्रेमी उपस्थित होते। सावध कुस्ती कर नाही दोन तसे आहे वर एक खाली एक दादा तू ओळखू नको सगळे काढा बाहेर नाही ऐक ना कोल्हापूर नागपट्टी आणि प्रवीण धारणावर पुणे जिल्ह्याची कुस्तीला प्रारंभ सोनाने घोडे अशोकजी भगत पहिला प्रथम काशी उपमहाराष्ट्राची केसरी चालकर हे प्रसिद्ध करतात महाराष्ट्र केसरी दोन्ही पैलवानांना पहिला उभा गाडी विभाग महाराष्ट्र केसरी माती विभाग माती आकडा क्रमांक 2 वरती तानाजी सुंदरके पुणे शहर लालपट्टी बांधून तयार माती आकडा क्रमांक 2 परत कुस्ती करा आखाड्याची शिस्त पाळा आमध्ये कोणी थांबू नका अंगवाले पक्का मारा अंगवाले पक्का मारायचा आपला जयजी दिघे यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं सहर्षाचे स्वागत बालाजी पेटरी मुंबई शहर और चीफ चंद्रपूर विकास ये बालास आरपीआयचे नेते सुनीलजी क्षेत्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे त्यांचं सहर्षाचे स्वागत करण्यात येत आहे मोहित दंडेले चंद्रपूर अंगवाले मारायचा पक्का नगरसेवक भाऊपुरे हातातनं ठेवा हातातनं हा बरोबर आहे स्टेप आउटचा 1 आणि स्टेप 30 सेकंदाला 2 घेतल्यानंतर 1 महेंद्रच्या खात्यात बसायचंय आता फक्त 2 गुणांचा पुन्हा सापडणारे 2 गुण पुन्हा भारताच 2 गुण 6 गुणांची गुंतले समीर थोडे चांगली 18 सेकंदामध्ये विजय संपादन करून विजय सलामी दिलेला आहे। सर्वांना माझा नमस्कार। मी डॉक्टर दीपक बोलतो। आज ह्या कुस्ती मेळाव्यासाठी संग्रामभैया जगताप आपले लाडके आमदार यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि इथं आल्यावर इकडचं वातावरण आणि ज्या पद्धतीने कुस्तीचं नियोजन झालंय हे अगदी अत्यंत स्तुत्नीय आहे। एवढं चांगलं आहे की मला वाटतं महाराष्ट्रात आपल्या सर्वांना आपल्या अहिल्यानगरमध्ये असं कुस्ती स्पर्धा होतं याबद्दल खरंच गर्व वाटायला पाहिजे। मी संग्रामभैयांनी ज्या पद्धतीने वेगवेगळं बहुमान ठेवलंय आणि सर्वात भारी बहुमान सुद्धा ठेवलंय, मेडल गदा हे सगळं जे काही केलंय हे अगदी खूप उच्च स्तराचं आहे
आणि मी खात्री सांगतो की संग्राम भैयांनी एक वस्ताद, नगरसाठीचं एक वस्ताद हा पदवी आपण त्यांना द्यायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुस्ती, दैनंदिन कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेणं व दैनंदिन कुस्ती करण्यामध्ये माणसाचं शरीर व मन दोन्ही तंदुरुस्त राहतं. म्हणून आपण सगळ्यांनी, तरुण युवा पिढीला मी आवाहन करतो की त्यांनी कुस्ती ह्याच्यात सहभाग करावा आणि जास्तीत जास्त आपल्या अहिल्यानगरमध्ये ही सहभाग वाढावा. महाराष्ट्र केसरी 2025च्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी सर्व श्रेय आपले नगरचे लाडके आमदार माननीय श्री संग्राम भैया जगताप यांना देतो. कालच या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. आज मी येथे पर्सनली आलो असता इथला माहोल इतका छान आहे, वातावरण इतकं छान आहे. जवळजवळ महाराष्ट्रामधून 800 ते 850 कुस्तीगीर या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. आम्ही पर्सनली एक 3 ते 4 कुस्त्या पाहिल्या. एकंदरीत मजा वाटली. आपल्या नगरकरता ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करणं हे एक वैभवशाली आहे. त्याच्यामुळं नक्कीच आपल्या नगरच्या सांस्कृतिक आणि बाकी क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल असं मला वाटतं. मी सर्व नगरवासियांचे या निमित्तानं आभार मानतो. त्यांनी खूप चांगला प्रतिसाद त्यांनी या स्पर्धेला दिलेला आहे. पुन्हा एकदा मी आपल्या आमदार साहेबांचं, संग्राम भैयांचं मनापूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना या स्पर्धेला शुभेच्छा देतो. धन्यवाद. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहिल्यानगर.